नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात स्कॉलरशिप इयत्ता 4थी या वर्गासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये संख्यावरील क्रिया भागाकार या भागाकारावरील नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर भागाकारावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसे गणित देतात ते पहा. स्नेहलने प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार केले. स्नेहल नावाची मुलगी आहे, तिने प्रत्येकी 15 म्हणजे एका हारामध्ये 15 फुलं असे 48 हार तयार केले. दुसरी मुलगी आहे पूर्वाने तेवढ्याच फुलांचे म्हणजे जेवढे हिने फुलं वापरले तेवढ्याच फुलांचे 9 हार तयार केले. तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली? कोणी? पूर्वाने. बघा, तर तुम्हाला फुले किती ते अगोदर काढावं लागेल है ना. तर आपण फुले काढूया. आपण अगोदर प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार. आता 48 गुणिले 15 ते करावं लागेल आपल्याला अगोदर आणि एकूण फुले काढावं लागतील. बरोबर 15चा फळा म्हणायचा आहे. 15 8 20 120 राहिले 12. 15 चोक 60 आणि 12 72. 720 फुलं होती. 720 फुलं आणि तिने 15 हार बनवले. एका हारामध्ये 48 फुले ओवली. आता बघूया पुढे पूर्वाचं विचारलेलं आपल्याला. तर पूर्वाने काय केलं? तेवढ्याच फुलांचे 9 हार तयार केले. 9 हार तयार केले म्हणजे काय? 720 भागिले 9 हे उत्तर आपल्याला काढावं लागेल. 720 भागिले 9. बघूया काय उत्तर येते. 9 8 72. 9चा पडा आठपर्यंत आणि शून्याला शून्य म्हणजे काय उत्तर येईल? 80. उत्तर काय आलेलं आहे? 80. तर तिने किती प्रत्येक हारामध्ये किती फुले ओवली? तर एका हारामध्ये तिने 80 फुले ओवली. म्हणजे 4 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार? या पर्यायाला आपण गोल करणार. मार्करचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे गोल आपल्याला व्यवस्थित करता येत नाही, पण तुम्ही परीक्षेमध्ये मात्र गोल व्यवस्थित करा. ठीक आहे, ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील हे व्हिडिओ पाठवा आणि स्कॉलरशिपचा व्हिडिओ छान प्रकारे अभ्यास करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.